नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद भरती गट क आणि गट ड एकूण तुमच्या 3129 जागा आहेत. यासाठी पात्रता कुठली आहे आणि अभ्यासक्रम कुठला आहे? विविध पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. त्या सर्व जागा तुमच्या ग्रुप सी च्या म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4 च्या आहेत. टोटल एकूण 3129 जागांची जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण डिटेल दिलेली आहे. कधीपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपण सध्याच्याला पाहणार तुमची पात्रता कुठली आहे, कुणाला फॉर्म भरता येणार आहे आणि अभ्यासक्रम नेमका काय मागच्या सुद्धा झालेले आहे. तर अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येणार. लक्षात ठेवा, जिल्हाधिकारी यांनी शासनाला नमूद केलेल्या एका कंपनीसोबत त्याचा करार केला आहे. अर्थात तुमची टीसीएस ही जी आहे ती एक्झाम घेणार आहे. तर 15 जुलैला तुमची जाहिरात येणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर तुमची जाहिरात येणार आहे. ठीक आहे. 15/7/2025 ला तुमची जाहिरात होणार आहे आणि परीक्षेचा अंतिम निकाल साधारणतः तुमचा 30/9/2025 पर्यंत लागणार आहे. तुमच्याकडे जास्त कालावधी आहे की 2 महिने आहे तुमच्याकडे. तर 3 महिने, या 3 महिन्यामध्ये नगर परिषद भरती तुम्हाला व्हायचंय, ज्यात गट क आणि गट ड च्या जागा आहेत. तर बघू याचा अभ्यासक्रमाची पात्रता काय संपूर्ण या व्हिडिओमध्ये. चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ठीक आहे, चला तर बघूया या ठिकाणी तुमचं संपूर्ण जो सिलेबस आहे त्याची पात्रता नेमकी काय आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार. तर बघा, 17 एप्रिल 2023 आहे. राज्यातील नगर परिषद नगरपंचायती गट क आणि गट ड. ठीक आहे, आता याची पात्रता कुठली होती आणि कुठल्या पदानुसार कुठल्या, पहिले अभ्यासक्रम घेऊया. तर बघा इथं थोडस केलं मोठं करून घेतोय मी. अभ्यासक्रम बघा कोणकोणते पद आहे त्याच्यात जर पाहिलं असेल तुम्ही, ह्या पदासाठी हा अभ्यासक्रम आहे. इथं बघा वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, ज्या लिपिक टंकलेखक आपण म्हणतो, लघु टंकलेखक, वाहन चालक आहे, ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे, शिपाई पद आहे. एकूण या 6 पदासाठी हा जो सिलेबस आहे हा वेगवेगळा सिलेबस या 6 पदासाठी दिलेला आहे. एक थोडस मोठं बघा आता सिलेबस या पदासाठी सेमच आहे. या 6 पदासाठी एकच सिलेबस आहे. थोडस वरती याला घेतोय. ठीक आहे, दिसते वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक. ठीक आहे, बघा जो सरळ सेवेचा सिलेबस आहे तो या 6 पदासाठी मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी. अशा टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन 25-25 चे विचारतात. 25 प्रश्न 50 गुण. 100 प्रश्न 200 गुण दिले जातात. तुम्हाला 2 तासाचा कालावधी दिला जातो आणि सगळे प्रश्न तुमचे एमसीक्यू स्वरूपामध्ये आहेत. दिसतंय. त्याच्यानंतर बघा पुढचे जे पद आहेत ज्यामध्ये गाळणी चालक आहे, ज्याला प्रयोग सहाय्यक म्हणतो, प्रयोगशाळा सहाय्यक. 12वे पद आहे तारतंत्री वीजतंत्री आहे, पंप ऑपरेटर जोडाडी आहेत, जोडाडी म्हणतो, वायरमन म्हणतो त्याला, सहाय्यक ग्रंथपाल पद आहे, उद्यान प्रवेशक आहे, हॉलमन नावाचं पद आहे आणि फायरमन. या सगळ्या एकूण या 7 पदासाठी थोडसा वेगळा सिलेबस. वेगळा म्हणजे कुठला, तर मराठी तर आहेच 15-45 15 प्रश्न आहेत, इंग्रजीच्या 45 15 प्रश्न आहेत, सामान्यांचे 15 आहेत आणि बौद्धिक चाचणीचे 15. असे टोटल हे तुमचे 60 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तांत्रिक विषयाचे, आता हे सगळे तांत्रिकचे आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक असेल, तांत्रतंत्री असेल, वीजतंत्री, पंप ऑपरेटर असेल, वायरमन जोडणी असेल, सहाय्यक ग्रंथपाल असेल, उद्यान प्रवेशक असेल, या सगळ्यासाठी टेक्निकल जे आहे तर टेक्निकलचे तुमचे 40 प्रश्न आहेत. असे तुम्हाला टोटल 100 प्रश्न 200 गुणाचं आणि 2 तास कालावधी असणार. त्याच्यानंतर वर्ग 3 आणि वर्ग 4 चा जो आहे त्याचा अभ्यासक्रम जर पाहिला असेल तर वरिष्ठ लिपिक आताच पाहिलं, पण डिटेलमध्ये आपण बघूया, त्याची पात्रता सुद्धा आपण घेऊया. परीक्षाचं स्वरूप सेम 25-25 आहे. 100 तुम्हाला प्रश्न असतील आणि 200 गुण असतील. आणि मराठीमध्ये काय आहे तर सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ, उपयोग आणि उतारावरील प्रश्न. याच्या बाहेरचा तुम्हाला मराठी व्याकरणाचा एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे, कारण तुमची एक्झाम टीसीएस घेणार आहे त्यामुळे सेम हेच असणार. इंग्रजी सुद्धा असंच आहे. सामान्य ज्ञानमध्ये थोडस वेगळं आहे. आता लिपिक टंकलेखकला सुद्धा सेम दिलेला आहे. ठीक आहे, सेम आहे. फक्त मग सामान्य ज्ञानमध्ये तुमचा इतिहास विषय आहे, भूगोल आहे, महाराष्ट्र आहे, भारताचा भूगोल आहे, त्यासोबत जगाचा भूगोल आहे, अर्थव्यवस्था संपूर्ण आहे, चालू घडामोडी आहे, राज्य पॉलिटी आहे, तुमचं सामान्य विज्ञान आहे ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र सगळे आले. तुम्हाला अंकगणित, बेरीज आहे, बुद्धिमापन चाचणी, हे सगळे सिलेबस आहे तुम्हाला येतो. आणि लघु टंकलेखकला सुद्धा सेमच आहे, वाहन चालकाला सुद्धा सेमच आहे, ड्रायव्हर किंवा ऑपरेटर सेमच आहे. ठीक आहे, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक यांना फक्त जे टेक्निकल पद आहे बघा इकडे चेंज झालंय. 15-15 टोटल 60 प्रश्न आणि तांत्रिकचे 40, असे 100 प्रश्न आहेत टेक्निकल वाल्यांना. ठीक आहे, हे सगळे टेक्निकलचे पद आहेत. टोटल या साईडला लेफ्ट साईडला टेक्निकलचे पद दिलेले आहेत
आणि त्याचं सिलेबस जो सांगितला तुम्हाला तो जो सिलेबस आहे फक्त थोडंसं की डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता उद्यान प्रवेशक आहे, मग यांना तुम्ही जे 40 प्रश्न विचारणार आहात टेक्निकलचे, मग त्याच्यामध्ये काय तर हे विषय त्याच्यामध्ये टेक्निकल उद्यान प्रवेशक. त्याच्यानंतर वरचं बघा तारतंत्री वायरमन, तर त्यांना कशा संदर्भात प्रश्न विचारणार इथं त्याची डिटेल माहिती दिलेली आहे या साईडला सगळी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पद बघा ग्रंथपालाला त्यांचं शैक्षणिक कुठलं कशा संदर्भात प्रश्न आहेत. वाहलवानचे आहेत. शिपाईचे पद आहेत. शिपाईला सर्वसाधारण सगळ्यांना, शिपाईचं काही नाही. त्याला सगळं जे तुम्हाला वरच्या 7 पदाला दिले होते सेम आहे. 25 मराठी, इंग्रजी 25 सामान्य, 25 बौद्धिक चाचणी, 25 प्रश्न आहे. इंग्रजी आहे बरं का, शिपाईला सुद्धा इंग्रजी क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे. तर हे तुमची त्या ठिकाणी अभ्यासक्रम झालेला आहे. या अभ्यासक्रमावर तुम्हाला साधारणतः जुलै महिन्यामध्ये याची जाहिरात येणार आहे. आता तुमच्याकडे जून महिना सुरू आहे. जाहिरातीसाठी तुमच्याकडे एकच महिना अवधी आहे शिल्लक. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. हा सिलेबस बघा. याची पीडीएफ आपल्या टेलिग्रामला आहे. आपलंच टेलिग्राम नाही तर सगळ्या टेलिग्रामला याची पीडीएफ उपलब्ध झालेली आहे. व्यवस्थित सिलेबस बघा. तुम्ही टेक्निकल फॉर्म भरणार असतात टेक्निकल बघा, आणि तुमचे नॉन टेक्निकल असेल म्हणजे जनरल असेल, तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालं असेल, ठीक आहे, तर त्यावर सुद्धा पद आहे. तुमची टायपिंग होणं गरजेचं आहे. लिपिक टंकलेखनसाठी टायपिंग लागते. मराठी 30 पाहिजे आणि इंग्रजी 40 टायपिंग पाहिजे. बाकीला एनी ग्रॅज्युएशन चालतं. काही टेक्निकल विषय आहेत, टेक्निकल वाल्यांचे पद आहेत. आणि वरिष्ठ लिपिकसाठी एनी ग्रॅज्युएशन, कुठलाही ग्रॅज्युएशन ज्याची पात्रता डिग्री आहे, कुठली डिग्री, मग बीएच असेल, बीएससी असेल, बीकॉम असेल, तुम्ही फॉर्म भरू शकता. हा तुमचा सिलेबस इथे दिलेला आहे. आणि बाकीचे तुमचे टेक्निकल नुसार पद दिलेले आहे. हा महत्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही जर नगर परिषद म्हणून लागायचं असेल, तुम्हाला जॉब करायचा असेल, ग्रुप सी असेल, ग्रुप डी असेल, तर हा सिलेबस व्यवस्थित बघा. मागच्या झालेला जो काय क्वेश्चन पेपर आहे तो पण बघा. आपण रेग्युलर याची क्वेश्चन जे आहे ते सिरीज घेणार आहोत. त्यामुळे ते पण बघा. आपल्या चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा चॅनलला सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. चला थांबतोय मी. हा आपला नंबर आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील या नगर परिषद संदर्भामध्ये किंवा तुम्ही इतर सरळ सेवेची भरती करत असाल तर हा नंबर दिलेला बघा. इथे लिहितोय मी तो नंबर. एक सेकंड. साईज थोडी वाढून घेतो का एक. त्या नंबरवर तुम्हाला काही प्रश्न असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. माहिती देईल तुम्हाला सगळी. 95526295 आणि वरती लिहितो 63. ठीक आहे. 9552629563 त्या नंबर. यातला नंबर चुकू नका. काही वेळेस काय होतं, एखादा नंबर चुकतो आणि दुसऱ्याकडे लागतो तो, त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होतो. ठीक आहे. चला थांबतो.